तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की माझं एक पार्सल आलं होतं, पण त्या दिवशी त्यांनी ते अनबॉक्स नव्हतं केलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं की त्या पार्सलमध्ये काय होतं. पण आज यांनी मला ते पार्सल अनबॉक्स करून दाखवलं की त्या पार्सलमध्ये काय आहे आणि त्यांनी जी स्क्रीन ऑर्डर केली होती ना ती आम्हाला रिसीव्ह झाली होती. असो, त्याचबरोबर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या सोनोग्राफीमध्ये एक इश्यू आला होता. तो का आला होता आणि कशामुळे आला होता ना ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. दिवाळीच्या वेळेस गावाकडे गेले होते आणि आमचं गाव इथून खूप जास्त दूर होतं. 300 किलोमीटरचा प्रवास प्रेग्नन्सीमध्ये करणं हे माझा खूप चुकीचा निर्णय होता. पण मला फर्स्ट टाइम मला अजिबात अंदाज नव्हता या गोष्टीचा की असं देखील काही होत असेल. नंतर जेव्हा डॉक्टरांकडे चेकअपला गेले होते तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं तुझ्या एका चुकीमुळे काही होऊ शकत होतं. तर तुम्ही देखील फर्स्ट 3 महिने खूप जास्त काळजी घ्या, कारण की या 3 महिन्यामध्ये बाळ खूप नाजूक असतं. त्यानंतर डॉक्टरांनी मला खूप जास्त हाय पॉवरच्या टॅबलेट्स वगैरे दिल्या होत्या. नंतर डॉक्टरांनी मला डाएट वगैरे पण दिली होती. ती डाएटमध्ये काय काय दिलं होतं आणि त्या टॅबलेट्स एवढ्या हाय पॉवरच्या होत्या त्याने मला खूप त्रास देखील झाला होता. काय काय झाला होता ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि प्रेग्नन्सी म्हटल्यावर फ्रूट्स तर खायलाच पाहिजे. मग काय संध्याकाळच्या वेळेला बाहेर गेले आणि खूप सारे फ्रूट्स घेऊन आले, कारण की संत्री, मोसंबी, खरबूज, केळी याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असते ना. आपल्याला या दिवसामध्ये खूप जास्त पाण्याची गरज असते. त्याचबरोबर आज शिवजयंती आहे, तर शिवजयंती निमित्तानं आमच्या कॉलनीमध्ये रितेश देशमुख येणार आहे. तर आम्हाला भेटता की नाही हे बघण्यासाठी आमचा नेक्स्ट व्हिडिओ बघा.